Hello my dear students and welcome to the English class of 8th standard, and today we are doing lesson number 4.2 Revolutionary Steps in Surgery. तर त्याआधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला अजून धडे मिळतील, लेसन्स मिळतील. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत त्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. रिव्हॉल्युशनरी स्टेप्स इन सर्जरी. सर्जरी डेट्स बॅक to as early as 600 BC. BC म्हणजे बिफोर क्राइस्ट. ओके, 600 BC. सुश्रुता संहिता इज वन ऑफ द ओल्डेस्ट वर्क्स इन द वर्ल्ड डीलिंग विथ सर्जरी. तर सर्जरी ही बिफोर क्राइस्ट म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीपासून चालू झालेली आहे. आणि सुश्रुता संहिता हे एक नाव दिलेलं आहे जे सर्जरीच्या कामामध्ये इन्वॉल्व्ह होतं. Sushruta Samhita is one of the oldest works in the world dealing with surgery. It indicates that Sushruta was probably the first surgeon. सुश्रुता नावाचा एक फर्स्ट सर्जन होता, ओके, ज्यांनी सर्जिकल ऑपरेशन किंवा प्लास्टिक सर्जरी परफॉर्म केली होती. लेटर सम एन्शंट सर्जन्स परफॉर्म्ड टूथ एक्स्ट्रॅक्शन अँड ब्लड लेटिंग. म्हणजे ब्लड ड्रेन आउट करायचं किंवा दात काढायचं प्रकार जे असतात ते नंतर थोड्या सर्जन्सनी, ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर्सनी केलं होतं. ओके, हे टूथ एक्स्ट्रॅक्शन्स आणि ब्लड लेटिंग केलं होतं. मेजर सर्जरी कुड नॉट डेव्हलप फॉर सेंचुरीज बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज अँड टेक्नॉलॉजी. तर ज्ञान आणि सुखसुविधा किंवा टेक्नॉलॉजी नव्हती, सुविधा नव्हत्या. त्यासाठी सर्जरी, मोठ्या सर्जरीज पूर्वीच्या काळात म्हणजे इन द अर्लियर सेंचुरीज तेव्हा ऑपरेशन्स होत नव्हते, मेजर सर्जरीज होत नव्हत्या. कुड नॉट डेव्हलप फॉर सेंचुरीज म्हणजे शेकडो वर्षापूर्वी, बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज आणि लॅक ऑफ टेक्नॉलॉजी. द डॉक्टर्स हॅड टू कट ओपन द पार्ट ऑफ द बॉडी. तर डॉक्टर्सना काय करायला लागायचं, एका शरीराचा एक भाग कापायला लागायचा, चिरायला लागायचा, उघडा करायला लागायचा, आणि त्यातला जो आजारी भाग आहे किंवा नॉट हेल्दी, दे हॅड टू रिमूव्ह द पार्ट ऑफ द बॉडी दॅट वॉज नॉट हेल्दी. इधर एकतर ते रिमूव्ह करत होते और दे कुड सेट राईट दॅट पार्ट किंवा तो पार्ट रिपेअर करायचे. ओके, दिस वूड इन्व्हॉल्व अ लॉट ऑफ पेन टू द पेशंट. तर ह्या प्रक्रियेमुळे पेशंटला खूप दुखायचं, त्रास व्हायचा. आणि त्याच्यानंतर जनरल एनेस्थेटिक्स लाईक एथर और क्लोरोफॉर्म डेव्हलप्ड ओनली फ्रॉम मिड 19th सेंचुरी, मेकिंग पेनलेस सर्जिकल ऑपरेशन्स पॉसिबल अँड सक्सेसफुल. तर हा त्रास होत होता पेशंटला. त्याच्यानंतर ॲनेस्थेशिया, ज्याला जी इथर नावाचं केमिकल असतं किंवा क्लोरोफॉर्म नावाचं केमिकल असतं, ते अस्तित्वात आलं, ते डेव्हलप झालं. कधी झालं तर 19th सेंचुरी म्हणजे 1850च्या दरम्यान. ओके, 1850च्या दरम्यान ते डेव्हलप झालं आणि थोडंसं पेनलेस सर्जिकल ऑपरेशन्स होऊ लागले, पॉसिबल होऊ लागले आणि सक्सेसफुल पण झाले. मॉडर्न टेक्निक्स आर यूज नावडेज फॉर एनेस्थेशिया. तर आत्ता एनेस्थेशियासाठी मॉडर्न टेक्निक्स वापरल्या जातात. त्यामध्ये जनरल एनेस्थेशिया, बी नम्स म्हणजे मेक्स नम सो दॅट वन डज नॉट फील द पेन. तर भूल दिली जाते किंवा तो भाग बधीर केला जातो, त्यामुळे सुई टोचल्याने किंवा कात्रीने कापल्याने ते दुखत नाही. नावडेज फॉर एनेस्थेशिया, जनरल एनेस्थेशिया बी नम्स द होल बॉडी. जनरल एनेस्थेशिया दिल्यावर अख्खा माणूस झोपतो, त्याला दुखण्याचा काय त्रास होत नाही. अँड इट इज यूज्ड फॉर सर्जरी ऑफ एनी रिजन ऑफ द बॉडी. तर कुठल्याही शरीराच्या भागावर सर्जरी करायची असेल तर जनरल एनेस्थेशियाचा उपयोग होतो. फॉर लोकल एनेस्थेशिया, लोकल एनेस्थेटिक्स आर इंजेक्टेड इन टू द सर्जिकल स्पॉट ऑर एन एरिया नियर नर्व्स. आता लोकल एनेस्थेशिया जी असते तिथे लोकल भागाला किंवा पायावर शस्त्रक्रिया करायची असेल, ऑपरेशन करायचं असेल तर पायावरच ते लोकल एनेस्थेशिया इंजेक्शनच्या स्वरूपात इंजेक्ट केलं जातं आणि तो पायाचा तेवढाच भाग बधीर होतो. ओके, तिथले नर्व्स बधीर होतात, त्यामुळे सेन्सेशन होत नाही. सर्जिकल स्पॉट ऑर एन एरिया नियर द नर्व्स. ओव्हर द इयर्स नाव रिव्हॉल्युशनरी स्टेप्स हॅव बीन टेकन इन डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्प्लिकेटेड सर्जरी अँड दिस हॅव मेड सच ऑपरेशन्स सक्सेसफुल. आता एवढी वर्ष गेल्यानंतर रिव्हॉल्युशनरी म्हणजे मोठे स्टेप्स, बदल घडवणारे स्टेप्स, रिव्हॉल्युशनरी स्टेप्स हॅव बीन टेकन इन डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्प्लिकेटेड सर्जरी. तर वेगवेगळ्या ज्या खूप अवघड सर्जरीज असतात त्याच्यामध्ये खूप चेंजेस आलेले आहेत आणि
ह्या चेंजेसमुळे ऑपरेशन्स आता सक्सेसफुल होऊ लागलेले आहेत. तर आपण सुरू करूया विथ द कार्डियक सर्जरी. लेट अस स्टार्ट विथ द कार्डियक सर्जरी. टुडे इफ यू नीड टू हॅव अ हार्ट सर्जरी यू कॅन चूज फ्रॉम मॅनी फाईन डॉक्टर्स. आज हार्ट सर्जरी करायची असेल तर खूप छान डॉक्टर्स आपल्याला मिळतात, फाईन डॉक्टर्स मिळतात. पण 1893मध्ये हावेवर बिफोर 1893च्या आधी दिस टाईप ऑफ सर्जरी वॉज अननोन. अशा प्रकारच्या सर्जऱ्या होतच नव्हत्या किंवा आहेत कोणालाच माहीत नव्हतं होऊ शकतात की नाही. ओके, सर्जरीज वर अननोन. डॉक्टर्स डू नॉट हॅव मॉडर्न मेडिकल टूल्स अँड प्रोसिजर्स. डॉक्टरांकडे मॉडर्न टूल्स नव्हते, हत्यारं म्हणजे अवजार नव्हते जे लागतात ऑपरेशन करण्यासाठी, ते नव्हते. कसे करतात ते माहीत नव्हतं, प्रोसिजर माहीत नव्हता, जे इसेन्शियल फॉर हार्ट सर्जरीसाठी गरजेचे इसेन्शियल होते. ती सगळे टेक्निक्स नव्हते. इन दोज डेज हार्ट पेशंट्स वर ट्रीटेड विथ सिडेटिव्ह म्हणजे झोपेच्या गोळ्या किंवा झोपेचे औषध. तर हार्ट पेशंट्सना झोपेचं औषध दिलं जायचं आणि जनरली ते वाचायचे नाहीत. ओके, दे वुड नॉट सर्वाईव्ह फ्रॉम दॅट हार्ट डिजीज. देन इन 1893 डेनियल हेल विलियम्स, अ यंग आफ्रिकन अमेरिकन सर्जन. 1893मध्ये डेनियल हेल विलियम्स नावाचे यंग आफ्रिकन अमेरिकन सर्जन होते. त्यांनी एक नवीन मेडिकल टेक्निक सुरू केली. अटेम्प्टेड अ न्यू मेडिकल टेक्निक इन ऑर्डर टू सेव्ह अ पेशंट्स लाईफ. तर पेशंटचं लाईफ सेव्ह करण्यासाठी त्यांनी नवीन टेक्निक्स शोधून काढल्या. कोणी तर डेनियल हेल विलियम्स यांनी. नेक्स्ट पॅराग्राफ. अ पेशंट जेम्स कॉर्निश वॉज सफरिंग फ्रॉम अ व्हेरी सिरियस नाईफ वूंड. तर जेम्स कॉर्निश नावाचा एक पेशंट होता, त्याला चाकूने एक सिरियस इंजुरी झाली होती, व्हेरी सिरियस नाईफ इंजुरी. द नाईफ वॉज हॅड कट अन आर्टरी लेस दॅन अ इंच. 1 इंच, जवळजवळ 1 इंच, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी त्याची आर्टरी कट झाली होती, त्याची हार्टची आर्टरी. आणि त्याचा पेरिकार्डियम जे हार्टचं कवर असतं ते पंक्चर झालं होतं. अँड पंक्चर्ड द पेरिकार्डियम, द सॅक अराउंड द हार्ट. तर डॉक्टर विलियम्स ह्यांनी काय केलं, 6 डॉक्टर्स घेतले विथ 6 स्टाफ डॉक्टर्स परफॉर्म्ड अ कॉम्प्लिकेटेड अँड डेअरिंग ऑपरेशन. त्यांनी एक कॉम्प्लिकेटेड, खूप गुंतागुंतीचं आणि एक धाडसी डेअरिंग ऑपरेशन केलं. गुंतागुंतीचं आणि धाडसी ऑपरेशन केलं, कॉम्प्लिकेटेड अँड डेअरिंग ऑपरेशन. तर डॉक्टर विलियम्स बिकेम द फर्स्ट सर्जन टू सेव्ह हिज पेशंट बाय सक्सेसफुल्ली रिपेअरिंग द ह्युमन हार्ट. तर ते डॉक्टर विलियम्स हे फर्स्ट सर्जन होते ज्यांनी अशा पेशंटचा जीव वाचवला होता बाय डुईंग अन ऑपरेशन. हॅज सेव्ड द पेशंट बाय सक्सेसफुली रिपेअरिंग द ह्युमन हार्ट. Now many more advanced techniques are used in this specialty to deal with heart complications. आता अजून ॲडव्हान्स टेक्निक्स वापरल्या जातात हार्ट सर्जरीमध्ये, हार्ट कॉम्प्लिकेशन्समध्ये. ओके, इन दिस स्पेशालिटी म्हणजे हार्टच्या संदर्भात, हार्ट ऑपरेशनच्या संदर्भात. ओपन हार्ट सर्जरी विच कॅन हेल्प टू रिपेअर हार्ट डिफेक्ट्स, हार्ट वॉल्स और इवन रिप्लेस देम इज ऑल्सो परफॉर्म सक्सेसफुली. तर आता काय करा, ओपन हार्ट सर्जरी केली जाते ज्याच्यामध्ये हार्टचे वॉल्व असतात किंवा हार्टचे कुठले डिफेक्ट असतात ते पण केले जातात रिपेअर, आणि हार्ट वॉल्स पण बदलले जातात, रिप्लेस केले जातात. आणि हे सगळं सक्सेसफुली होत आहे. विथ प्रॉपर मेजर्स पेशंट्स कॅन रिकवर फ्रॉम कार्डियक सर्जरी फास्टर दॅन दे डिड बिफोर. आधीपेक्षा अशा कार्डियक सर्जरीमधून पेशंट्स लवकर बरे होतात. ओके, रिकवर फास्टर, पेशंट्स कॅन रिकवर फ्रॉम द कार्डियक सर्जरी फास्टर दॅन बिफोर विथ प्रॉपर मेजर्स, म्हणजे व्यवस्थित ऑपरेशनची पद्धत वापरल्याने. न्यूरोसर्जरी इज अनदर रिसेंट स्पेशालिटी टू हॅव रिसिव्ड रिकॉग्निशन सिन्स अर्ली 1900s. तर 1900s या सेंचुरी जवळ 1900च्या स्टार्टिंगला न्यूरोसर्जरी नावाचा नवीन सर्जरी ही स्पेशालिटी आलेली आहे आणि ती नर्वस सिस्टमचे डिझॉर्डर्स बरे करते. इट इज कन्सर्न विथ द ट्रीटमेंट ऑफ डिझॉर्डर्स ऑफ नर्वस सिस्टम. तर नर्वस सिस्टमबद्दलचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्याच्यामध्ये न्यूरोसर्जरी या सर्जरी प्रकाराचा वापर केला जातो. न्यूरोसर्जन्स ऑपरेट ऑन द ब्रेन. न्यूरोसर्जन जे असतात ते ब्रेन ऑपरेशन करतात. ओके, नर्वस सिस्टममध्ये. द स्पाईन हा पण नर्वस सिस्टमच्या अंडरच येतो आणि नर्व्स. सो
neurosurgeons operate on the brain, the spine and the nerves. They can treat patients of all ages. सगळ्या वयाचे पेशंट्स या न्यूरोसर्जरीच्या कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांचे ऑपरेशन करण्याचं असतं. फ्रॉम न्यूबॉर्न, नवीन जन्मलेला तान्हा बाळ, टू एल्डरली हू हॅव सफर्ड अ स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे जो ब्रेनचा अटॅक येतो तो. तर ह्या सगळ्यामध्ये न्यूरोसर्जन्स काम करतात. हार्वे कुशिंग इज कन्सिडर्ड टू बी अ फादर ऑफ मॉडर्न न्यूरोलॉजिकल सर्जरी. तर हार्वे कुशिंग हे डॉक्टर न्यूरोसर्जरीमध्ये एक्सपर्ट होते. ओके, फादर ऑफ मॉडर्न न्यूरोसर्जिकल सर्जरी. 1869 to 1939 या दरम्यान त्यांचा जन्म 1869मधला आणि 1939मधला त्यांचा मृत्यू. इन द अर्ली पार्ट ऑफ 20th century म्हणजे 1900च्या सुरुवातीला ही डेव्हलप्ड अ बेसिक टेक्निक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स फॉर ऑपरेटिंग ऑन द ब्रेन ॲज अ डिस्टिंक्ट सर्जिकल स्पेशालिटी. तर त्यांनी काय केलं, 20th centuryच्या सुरुवातीला नवीन टेक्निक्स आणि नवीन इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी आणले ब्रेन ऑपरेशन करण्यासाठी. ओके, ॲज अ डिस्टिंक्ट सर्जिकल स्पेशालिटी. सो he developed basic techniques and instruments for operating on the brain as a distinct surgical specialty. एक स्पेशल सर्जिकल टेक्निक त्यांनी डेव्हलप केली. कुशिंग ड्रॅमॅटिकली रिड्यूस्ड द मॉर्टॅलिटी रेट फॉर न्यूरोसर्जरी फ्रॉम 90% टू लेस दॅन 10%. सर, ब्रेनच्या आजार होते त्याच्यामुळे जे लोक मरत होते त्याचे पर्सेंटेज त्यांनी 90% ते 10% आणले. 90% ते 10% आणले. मॉर्टॅलिटी म्हणजे लोकांचे जे मरत होते त्यांचा रेट, मॉर्टॅलिटी रेट. आणि ड्रॅमॅटिकली म्हणजे अगदी सडनली आणि सक्सेसफुली त्यांनी तो खाली आणला. बाय द टाईम ऑफ हिज रिटायरमेंट इन 1937, तर 1937मध्ये त्यांचं रिटायरमेंट होतं. त्या दरम्यान तोपर्यंत त्यांनी 2000 ट्युमर काढले होते ब्रेनचे. ही हॅड सक्सेसफुली रिमूव्ड मोर दॅन 2000 ट्युमर्स. द मेन रिझन दॅट मॉर्टॅलिटी रेट्स हॅड बीन सो हाय बिफोर वॉज ब्लड लॉस. तर आधी लोक मरायची कारण ब्लड लॉस खूप व्हायचं. ओके, अशा प्रकारच्या सर्जरीजमध्ये किंवा सर्जऱ्या केल्या तर ब्लड लॉस खूप व्हायचा बिकॉज ऑफ द ब्लड लॉस. सो अमॉंग कुशिंग्स सिग्निफिकंट अचिव्हमेंट्स आर द मेथड्स ही डेव्हलप टू स्टेम हिज ब्लड लॉस बाय इन्व्हेंटिंग अ क्लिप कॉल्ड सिल्वर क्लिप ऑर कुशिंग क्लिप. तर हे ब्लड लॉस कमी करण्याचं त्याने एक साधन केलं आणि त्याने काय केलं तर डेव्हलप्ड अ स्टेम दिस ब्लड लॉस बाय स्टेम टू ब्लड लॉस म्हणजे काय तर कंट्रोल ओव्हर ब्लड लॉस. ओके, सिग्निफिकंट अचिव्हमेंट्स आर मेथड्स ऑफ ही डेव्हलप टू स्टेम द ब्लड लॉस. तर कसं त्याने इन्व्हेंट केलं सिल्वर क्लिप किंवा कुशिंग क्लिप. एक क्लिप इन्व्हेंट केलं त्याच्यामुळे ब्लड थांबत होतं, ब्लड लॉस थांबत होतं. त्याला म्हणतात सिल्वर क्लिप किंवा कुशिंग क्लिप. त्याने इन्व्हेंट केलं म्हणून त्याचं नाव दिलं गेलं आहे. थस न्यूरोसर्जरी इज वन ऑफ द मोस्ट कटिंग एजेस इन द वर्ल्ड ऑफ सर्जरी अँड मेडिसिन. तर न्यूरोसर्जरी ही वन ऑफ द लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे. कटिंग एजेस म्हणजे लेटेस्ट डेव्हलपमेंट. न्यूरोसर्जरी इज वन ऑफ द मोस्ट लेटेस्ट डेव्हलपमेंट इन द वर्ल्ड ऑफ सर्जरी आणि मेडिसिन. याच्यामध्ये न्यूरोसर्जरी हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आता रोबोटिक सर्जरी म्हणजे काय तर रोबोटिक सर्जरी इज अ टाईप ऑफ मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी. मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे कमीत कमी ज्याला पेशंटला त्रास होतो किंवा जास्त कटिंग केलं जात नाही माणसाच्या शरीरामध्ये. ओके, रोबोटिक सर्जरी इज अ टाईप ऑफ मिनिमली इन्व्हेजिव्ह. इन्व्हेजिव्ह म्हणजे जास्ती कापाकापी जिथे होते त्याला इन्व्हेजिव्ह म्हणतात. तर मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे कमीत कमी कापाकापी करून ऑपरेशन केलं जातं. मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी. मिनिमली इन्व्हेजिव्ह मीन्स दॅट इन्स्टेड ऑफ ऑपरेटिंग अ पेशंट थ्रू लार्ज इन्सिजन्स, ते मोठ्या कापाकापी करतात. लार्ज इन्सिजन म्हणजे कट्स. इन्स्टेड ऑफ ऑपरेटिंग द पेशंट थ्रू लार्ज इन्सिजन्स यूज मेड ऑफ मिनिएचराइज्ड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे छोटे कट्स करतात. मिनिएचराइज्ड म्हणजे छोटे कट्स सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असे इन्स्ट्रुमेंट्स ज्याच्यामध्ये छोटंसंच कापलं जातं. दॅट फिट थ्रू अ सिरीज ऑफ क्वार्टर इंच इन्सिजन्स. तर ते क्वार्टर इंचाचं इन्सिजन असतं अशा इन्स्ट्रुमेंट्समध्ये. when performing surgery with Da Vinci, the world's most advanced surgical robot. These miniaturized instruments are mounted on 3 separate robotic arms. तर हे दा विन्सी द वर्ल्ड्स मोस्ट ॲडव्हान्स रोबोट आहे, सर्जिकल रोबोट. तो अशा 3 स्टँडवर ठेवला जातो रोबोटिक आर्म्सवर ऑन 3 सेपरेट
रोबोटिक आर्म्स. माउंटेड म्हणजे ठेवला जातो. अलाविंग द सर्जन मॅक्झिमाइज रेंज ऑफ मोशन अँड प्रिसिजन. त्यामुळे काय होतं, सर्जनला जास्ती एरिया मिळतो आणि ऐसपैस त्याला व्यवस्थित सर्जरी करता येते. ओके. अलाविंग द सर्जन मॅक्झिमम रेंज ऑफ मोशन म्हणजे त्याला मूवमेंट जास्ती मिळते, सर्जनला मोकळीक मिळते. अँड प्रिसिजन म्हणजे ॲक्युरसी. ओके. द दा विन्सीज फोर्थ आर्म कंटेन्स अ मॅग्निफाईड हाय डेफिनिशन 3D कॅमेरा. तर चौथ्या रोबोटच्या दा विन्सी रोबोटच्या चौथ्या स्टँडला किंवा आर्म म्हणतात त्याला एक मॅग्निफाईड 3D कॅमेरा असतो, हाय डेफिनिशन कॅमेरा. त्याने काय होतं, गाईड्स द सर्जन ड्युरिंग द प्रोसिजर. त्या कॅमेरा त्या सर्जनला गाईड करतं ऑपरेशन करताना. ओके. द सर्जन कंट्रोल्स दिस इन्स्ट्रुमेंट्स अँड द कॅमेरा फ्रॉम अ कन्सोल. कन्सोल म्हणजे असा एरिया की ज्याच्यामध्ये सगळे डिव्हायसेस असतात, इनपुट डिव्हायसेस, कॅमेरा, मेकॅनिझम युज्ड फॉर कंट्रोलिंग अ रोबोट. ह्या सगळ्या गोष्टी जिथे असतात त्याला कन्सोल म्हणतात. सो द सर्जन कंट्रोल्स द इन्स्ट्रुमेंट्स अँड द कॅमेरा फ्रॉम अ कन्सोल. सो लोकेटेड इन द ऑपरेटिंग रूम. सो कन्सोल ऑपरेटिंग रूममध्ये असतो आणि बोटाने ह्याचा सगळा वापर ते सर्जन्स करतात. प्लेसिंग हिज फिंगर्स म्हणजे सर्जनची फिंगर्स. प्लेसिंग हिज फिंगर्स इन टू द मास्टर कंट्रोल्स ही इज एबल टू ऑपरेट ऑल द 4 आर्म्स ऑफ दा विन्सी. ते रोबोट दा विन्सीचे सगळे 4ही हात ते ऑपरेट करू शकतात. ओके. मास्टर कंट्रोल वापरून मास्टर कंट्रोलवर त्यांची बोटं ठेवतात आणि ते सगळा अख्खा तो दा विन्सी म्हणजे तो रोबोट सर्जरीमध्ये मदत करतो. टू ऑपरेट द ऑल द 4 आर्म्स ऑफ दा विन्सी वाईल लुकिंग थ्रू अ स्टिरिओस्कोपिक हाय डेफिनेशन मॉनिटर. एक मॉनिटर असतो त्याच्यामध्ये हाय डेफिनेशन मॉनिटर म्हणजे त्याच्यामध्ये स्टिरिओस्कोपिक हाय डेफिनेशन मॉनिटर म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर दिसणारे इमेजेस. द रोबोट लिटरली प्लेसेस द सर्जन इनसाइड द पेशंट. तर अगदी पेशंट खरोखरच स्वतः जाऊन त्या बॉडी पार्ट्समध्ये जाऊन त्याचं ऑपरेशन करतो की काय असं वाटते. दिस गिव्स हिम अ बेटर मोर डिटेल 3D व्ह्यू. 3 डायमेन्शनल व्ह्यू पेशंटच्या पोटातलं म्हणा किंवा जी सर्जरी चालली तिथलं 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑपरेशन करताना मिळतो. 3D व्ह्यू ऑफ द ऑपरेटिंग साईट दॅट द सर्जन्स आय कॅन प्रोव्हाइड. सर्जन जसं बघू शकतो तसं त्या सगळं त्या स्क्रीनवर स्टिरिओस्कोपिक हाय डेफिनेशन मॉनिटर जो असतो त्याच्यावर दिसतं. एव्हरी मोमेंट ही मेक्स विथ द मास्टर कंट्रोल्स इज रेप्लिकेटेड ॲक्युरेटली बाय द रोबोट. तर सर्जन जो एव्हरी हालचाल जो करतो ते सगळं एक्झॅक्टली रेप्लिकेटेड म्हणजे जशाचं तसं ॲक्युरेटली ते रोबोट करतो. वेन नेसेसरी द सर्जन कॅन इवन चेंज द स्केल ऑफ द रोबोट्स मुवमेंट. तर रोबोट किती मूव्ह करणार हे पण तो सर्जन करू शकतो. ओके. ही कॅन चेंज द स्केल ऑफ रोबोट्स मुवमेंट. तर त्याने 3:1 स्केल सिलेक्ट केली. इफ ही सिलेक्ट्स 3:1 स्केल द टिप ऑफ द रोबोट्स आर्म्स विल मूव्ह जस्ट 1 इंच फॉर एव्हरी 3 इंचेस द सर्जन हँड मूव्ह. तर आता 1:3 केल्यावर काय होणार, जेव्हा सर्जन मूव्ह करणार तेव्हा 1 इंच ते 3 इंचच्या इंटरवलनी 1 इंच पुढे जाणार. एकदा हलवलं की 1 इंच पुढे, मग दुसऱ्यांदा हलवलं की 2 इंच पुढे, असं ती मूवमेंट होत असते. जसं सेट कराल तसं. युटिलायझिंग दिस ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आवर सर्जन्स आर एबल टू परफॉर्म अ ग्रोईंग नंबर ऑफ कॉम्प्लेक्स सर्जिकल प्रोसिजर्स. तर वाढत्या नंबर म्हणजे हे सर्जरीज वाढत आहेत आणि असे डिफिकल्ट सर्जरीज आपले सर्जन्स इझिली करू शकतात युजिंग द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. सिन्स दिस प्रोसिजर्स कॅन नाव बी परफॉर्म थ्रू व्हेरी स्मॉल इन्सिजन्स. तर हे प्रोसिजर्स फक्त एक छोटासा कट देऊन बॉडीमध्ये सर्जन्स करू शकतात. आवर पेशंट्स एक्सपिरियन्स अ नंबर ऑफ बेनिफिट्स. तर आपल्या पेशंट्सना खूप बेनिफिट होतो ह्याच्यामुळे कम्पेअर्ड टू द ओपन सर्जरी ऑफ द पास्ट. तर ओपन सर्जरी जेव्हा खूप मोठे कट्स देऊन करायला लागायचे त्या सर्जरीपासून आता आपल्या पेशंट्सना मुक्तता मिळालेली आहे. ओके. बेनिफिट्स ह्या सर्जरीचे खूप बेनिफिट्स आहेत. तो असा हा लेसन होता. सो हा लेसन संपलेला आहे. तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. आय बी बॅक विथ द next lesson in the next video. Okay, till then take care and bye bye.